जय जिनेन्द्र। पूर्णार्घ जैन ग्रंथ वाचन अर्घ्य 7 भाग 69। फलविचार। ज्योतिष शास्त्राप्रमाणे संलेखनामरण झाल्याने काय फल मिळते याचा विचार वेगवेगळ्या दृष्टिकोनातून केलेला आहे। निषिधिका, शवसंस्तर, नक्षत्र, शरीरांगोपांग, संलेखनाचे तिन्ही प्रकार इत्यादीवरून फल सांगितले आहे। निषिधिकेची रचना नैऋत्य, दक्षिण, पश्चिम दिशेकडे करणे प्रशस्त आहे। क्रमाने त्याचे फल संघहितकारक, संघास सुलभता, संघाचा सुखद विहार असे आहे। आग्नेय, वायव्य, ईशान्य व उत्तर या दिशेकडील वसतिका, एक अनिष्ट स्पर्धा, 2 कलह, भेद वा व्याधी आणि 3 मुनिमरण यांचे कारण होते। तंदूर चूर्ण आधीच्या संस्तराच्या रेषा यावरून असे फल आहे की वरच्या रेषा विषम असल्या तर आचार्यांचे मरण अथवा त्यांना व्याधी संभवते। मध्यभागाच्या विषम रेषामुळे येलाचार्य यांचे मरण अथवा त्यांना व्याधी संभवते आणि खालील रेषा विषम असल्यास सामान्य मतीचे मरण अथवा त्यांना व्याधी संभवते। जितके दिवस शव पशुपक्ष्यांकडून स्पर्शिले जाणार नाही तितकी वर्षे राज्यामध्ये क्षेम असेल। ज्या दिशेने पशुपक्षी शव घेऊन जातील त्या दिशेकडे क्षेम असेल। क्षपकाचे मस्तक अथवा दंतपंक्ती पर्वताच्या शिखरावर दिसेल तर क्षपक मुक्त झाला असे समजावे। मस्तक जर उच्च स्थळी दिसेल तर तो वैमानिक झाला आहे असे समजावे। समभूमीवर दिसल्यास ज्योतिष्क अथवा व्यंतरदेव झाला असे समजावे आणि खड्ड्यात पडलेले दिसल्यास भवनवासी देव झाला असे समजावे। रत्नत्रय पालनपूर्ण मुनी संलेखनेनंतर नवग्रैवेयक, अनुदिश विमान यात राहणारे देव होतात। तेजोनिष्ठेचे धारक, जघन्य आराधक, सौधर्मादी स्वर्गात देव होतात। इंगिनी मरण साधणारा मुनी मुक्त होतो किंवा वैमानिक देव होतो। जी नक्षत्रे 15 मुहूर्तांची असतात त्यांना जघन्य मुहूर्त म्हणतात। त्या मुहूर्तावर समाधी मरण झाल्यास सर्व संघाचे क्षेम होईल। 30 मुहूर्तांच्या नक्षत्रावर मरण झाल्यास अजून एका मुनीचे मरण होईल। 45 मुहूर्तांचे उत्कृष्ट नक्षत्र असते त्या मुहूर्तावर मरण झाल्यास अजूनही 2 मुनींचे मरण होईल। याप्रमाणे एकंदरीत फलप्राप्ती होते। संलेखनेचे सर्वसाधारण फल वरीलप्रमाणे विशेष भेद न करता फल खालीलप्रमाणे वर्णन केले आहे। रत्नकरंड श्रावकाचारात असे सांगितले आहे की धर्मरूपी अमृत ज्याने प्राशन केले आहे असा संलेखनाधारी जीव समस्त प्रकारच्या दुःखांनी रहित होऊन अपार दुस्तर आणि उत्कृष्ट उदय असणाऱ्या मोक्ष सुखाच्या समुद्राचे पान करतो। पद्मपुराण या ग्रंथात म्हटले आहे की या गृहस्थ धर्माचे पालन करून जो समाधी मरण करतो तो उत्तम देव पर्याय प्राप्त करतो आणि तेथून च्युत होऊन उत्तम मनुष्यत्व प्राप्त करून घेतो। जो यती एका भवात समाधी मरण धारण करतो तो अनेक भव धारण करून भ्रमण करीत नाही, 7 किंवा 8 भवामध्ये मोक्षास जातो। बालपंडित मरण धारण करणारा 7 भवामध्ये सिद्ध होतो। जो गृहस्थ धर्म पालन करून समाधी मरण धारण करतो तो जास्तीत जास्त 8 भव धारण करतो, नंतर निश्चित सिद्धपद प्राप्त करून घेतो। धर्मपरीक्षा या ग्रंथात म्हटले आहे की जो बुद्धिमान पुरुष कषाय, निदान आणि मिथ्यात्वरहित होऊन संन्यास विधीला धारण करून मरण करतात ते पुरुष देवलोकामध्ये सुखांना भोगून 21 भवामध्ये मोक्ष प्राप्त करून घेतात। उपसंहार। जीवन जगणे ही एक कला आहे असे
अनेक विचारवंतांचे म्हणणे आहे आणि ते बरोबर आहे. 72 कलेमध्ये जीवाची जीविका एक प्रमुख कला आहे. मात्र मरण ही एक कला आहे हे जैन शास्त्रातील सल्लेखना या पवित्र क्रियेवरून दिसून येते. मंगल या शब्दाचे 2 अर्थ आहेत. एक सुख प्राप्त करून देणारे आणि 2 पापाचा नाश करणारे ते मंगल. सल्लेखना सविधी पार पडली तर स्वर्गाधिक प्राप्त होतात आणि कषाय अर्थात पापाचे मूळ नाश पावतात, म्हणजेच पाप नाहीसे होतात. अशा प्रकारे सल्लेखनेला दोन्ही अर्थाने मंगलपणा आपोआप येतो. सल्लेखना भित्रा माणूस, कशाई माणूस, तृष्णावान माणूस घेऊ शकत नाही. त्यामुळे महानपणाही त्याच्या वाट्यास येतो आणि जीवनातील मरण ही एक अनिवार्य घटना आहे. तिला धैर्याने, शांततेने, आनंदाने स्वीकारणे या अपेक्षेने कलात्मकता तिच्या पदरात टाकावी लागेल. या सर्व कारणामुळे सल्लेखना ही महन्मंगल जीवनकला आहे. आयुष्यभर श्रावकाचार करीत राहूनही मरणाचे वेळी दुःख, वेदना आदींचा अनुभव झाला तर त्या श्रावकाचारात अपूर्णता राहते. कारण सल्लेखना हे देखील श्रावकाचाराचेच एक प्रमुख अंग आहे आणि अवश्य अनुष्ठेय आहे. कर्मसिद्धांत असा आहे की 7 कर्मांचा बंध सतत होत असतो आणि आयुकर्मच एक असे आहे की त्याचा बंध आयु त्रिभागात होतो. तो केव्हा येईल हे छद्मस्त जीवाला सांगता येत नाही. त्यामुळे निर्मळ चारित्र्याचे पालनच सतत ठेवणे हितावह ठरते. देश स्वातंत्र्य, राष्ट्र स्वातंत्र्य, व्यक्ती स्वातंत्र्य यासाठी आपण झुंज देण्याची तयारी ठेवतो. मग आत्मस्वातंत्र्यासाठी का नसावी? एके ठिकाणी शरीराचा व मानवाचा संवाद वाचलेला आठवतो. शरीर भल्या माणसा, मी जड आहे, नाशवंत आहे. त्याला आत्मा आपल्या चैतन्य शक्तीने सारथ्यासारखे चालवतो, मृदंगासारखे बोलवतो. पण ही जबरदस्तीचे नव्हे का? पण हे चालणार कोठपर्यंत? तू माझ्यावर विश्वास ठेवतोस हा अविवेक आहे. पण मी माझा स्वभाव सोडणार नाही. तेव्हा त्यावेळी तू विवेक संपन्न व्हावे यातच तुझी सार्थकता आहे, खरा पुरुषार्थ आहे. शेवटच्या वेळी सावध राहण्याचीच सूचना स्वतः शरीराने आपण होऊन मानवास दिलेली आहे. जीवनाचे शेवटचे कर्तव्य सल्लेखना आहे. ते कर्तव्य पार पाडणे पात्र सुलभ नाही. व्यवस्थित रीतीने या कर्तव्याचे पालन झाले तर समजावे की जीवनभर केलेल्या आचरणाचे फळ मिळाले. म्हणूनच विवेकी जीव प्रार्थना करतो